माझ्या तुळशीत मी ठेवलेले आहेत अशा पंढरीचे विठ्ठल आणि रुक्मिणी. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर ह्या निसर्ग आणि हिरवाळ सोबत तुमचं खूप खूप स्वागत आहे. बाबू आले गाईज, पाऊस पडायला आहे आणि बाबूला घेऊन बाय बाय. भाग के जा हर्षू, गो इट, भाग के जा. चलो पटकन, मम्मा भिजते. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. गाईज बारिश आली आहे. एवढे दिवस ऊन होतं कडक आणि पिल्लू भिजन म्हणून मी त्याला घ्यायला आली आहे. आणि तुम्हाला एक दाखवते की एवढीचं माझं पिल्लू आणि बॅग बघू, बॅग बघू ना, एवढी मोठी त्याची बॅग जीवापेक्षा. हां काय टीचर नाही बोलली काय? रोज घेऊन जाणार का? अरे आपला जीव केवढा, आपण केवढे, कशाला पाहिजे ना आटकं. हां टीचर काय नाही बोलली म्हणतो. त्यांना स्कूल बॅग आहेत खरं ग्रीन कलरच्या, त्याला ती घेऊन नको जायची, त्याला दादासारखी मोठी घेऊन जायची. तर बघा नखरे, बघा 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 बघा, जीव केवढा, ती बॅग केवढी. काय रे, पाऊस एवढा दिवस स्टॉप होता, आज मस्त चालू झाला आहे परत एकदा. आणि आता पडू देत जरा, लोकांची आऊंज वगैरे होऊ देत. तर नॉर्मल पड, लोकांची धांदल उडवू नको देऊ. काय रे हाचं बरोबर ना? हां मम्मा छत्री घेऊन आली म्हणून बरं वाटतंय का? आता मी म्हणलं भिजत येणार. तुझे फ्रेंड काय म्हणले? भाग 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 आहे ना. चांगले फ्रेंड आहेत रे तुझे. चल हर्ष, एवढी जड आहे का तुझी बॅग? गाईज बॅगेमध्ये काहीच नाही, फक्त टिफिन आहे आमचा. दिलेत बॅगमध्ये. जड आहे, जड आहे. मग जॅकेटने एवढी जड झाली. अरे देवा, मला वाटतं टीचरने बुक्स दिल्या. त्यांचं कसं असतं, नर्सरी ते सिनियर केजी बुक सगळ्या स्कूलमध्ये असतात, त्यामुळे त्यांना फक्त रिकामी बॅग, एखादी बुक जर अभ्यासाला दिली तर ती घरी, आणि मग टिफिन असते. टिफिनची बॅग पण दुसरी असते. आज महाराजांनी टिफिन बॅग नाही नेली, म्हणलं माझी बॅग रिकामीच जाईल, तुम्हाला ह्याच्यातच टिफिन दे. हा लय मोठी बॅग आहे म्हणून त्यांनी टिफिन ह्याच्यातच नेलाय. आणि आज कोणतं स्वेटर टाकले तर जड झाली. किती हुशार आहे बघा, बघा माझं पिल्लू किती हुशार आहे ते. लाईटच गेली बाबू. चलो जायचं, काय बोलतो का म्हातारं. तर बघा काय जाते येत, आता लगेच छत्री तोडून टाकली. आता याला फटके, आता तुला फटके. बस लाड प्यारले झाले तुझे. का तोडलं हर्ष? तुझ्यासाठीच आहे ना. तर पाऊस परत चालू होणार आहे. लावून टाक बरं ते, लावून टाक. नाही होऊ शकत. होऊ शकतं, कसं होऊ शकतं. लाव, तू कसं काढलं तसं लाव. काय छत्रीच तोडली. काय करूया पोराला मी. आणि वरून म्हणतो मला नकोच होतं ती. तर भिजत जायचं काय काय हे काय लावून टाकते पटकन. हर्षून बघा आल्यानंतर छान त्याचं कपाट आवरलंय, तर आवरलंय, पण दादाचं पण छान आवरून ठेवलंय बघा. हर्षूने आवरलंय सगळं. थँक्यू हर्षू. लागा नका. दुपारनंतर डायरेक्ट आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आता मी दक्षला ट्युशनवरून घेऊन आलेली आहे. बेबी से हाय. हाय. आणि मी मिलिटरी आहे. हे बघ शर्ट माझ्याकडे. लाईट इथली का वापरेल. तर आता डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट केल्याचं मागचं कारण दुपारपासून बरेच काम होती. लाईट गेली होती, मोबाईलला चार्जिंग नव्हती. कंटिन्यू मोबाईल हातात असला ना की हा प्रॉब्लेम होतो. तर बघू, एक मोबाईल रिपेअरला काल दिला आहे. हाला लवकर तर प्रॉब्लेम सॉल्व होईल. आणि चला तर पहिले आतमध्ये जाते, मग बोलते. दिसला का? ह्यांना मला छेडतात ना, मग मी ह्यांना पण छेडत असते. सारखं मला त्रास देतात ना, मग मी ह्यांना पण त्रास देत असते. मला त्रास देतात तुम्हाला पण. म्हणजे त्रास म्हणजे छेडाछेडी आमच्याकडे खूप असते, की काय विचारूच नका. हा जो आहे ना, हा जो मुलगा, जो छोटा, तुमचा सगळ्यांचा फेवरेट दक्ष नाही. तू कोण आहे रे? हर्ष. हा कोण आहे? आणि मला वाटलं हा दक्ष आहे. कोण आहे तू? अच्छा हा हर्ष. हर्षची टीप बघायची काहीच तुम्हाला दाखव. शोमलो टीप. तर त्याच्या तिथे असे चॉकलेट्स वगैरे खाऊन असे बरेच जण म्हणतात, पण असं नाही आहे. त्याचे ते तोंडात घास ठेवून वगैरे लहानपणी असायचं ना, त्यामुळे खराब झालेले आहेत. पण ते 6 वर्षानंतर पडतील, 6-7 वर्षानंतर पडतील, मला असं वाटतंय. पडावेत नाहीतर काय. हे बघा, हे असं काय काय खातो. हे बघा, हे बघा. आता हे बघून कुठल्या लहान मुलांनी हे मागू नये आईवडिलांकडं. मी आता झेरॉक्स मारायला गेले होते, त्यांनी खूपच हट्ट केला म्हणून घेतलं. क्वचित कधीतरी हट्ट केलेला ठीक आहे. नेहमी जर हट्ट करत असेल तर बिलकुल देत जाऊ नका. असं काही रडले तरी चालेल, थोड्या वेळ रडतात, शांत बसतात. हो ना
हो ना. आम्हाला टेक्निक माहिती आहे, रडायचं पण मम्मीने दिल्यानंतर शांत बसायचं. असं माझ्याकडे तरी आहे. कंटिन्यू काय त्यांना खाऊ घ्यायचं आहे, बरोबर ना. खाऊ म्हणजे खाऊ घ्या, पण चॉकलेट्स वगैरे असं नाही घ्यायचं. चला बाकी काय म्हणताय, बोलतोस काय आपल्या फॅन लोकांना, आपल्या गाईज लोकांना, सबस्क्राईब लोकांना. आणि दुपारपासून म्हणते अरे हर्षू अभ्यास करून घे, तुझं क हा शब्द त्याला लिहायला दिलेला आहे. दिवसभर टाईमपास केला आहे फक्त माझ्या अंगाशी. आणि दिवसभर टाईमपास केलं माझ्या अंगाशी. टी व्ही बघणार, परत येणार, त्रास देणार. मग त्याला टाईमपास करायलाच कोण नसतं, कारण दादा दिवसभर शाळेत असतो आणि तो येतो 4:30ला आणि लगेच तो 5ला ट्युशनला जातो आणि तो येतो आता जस्ट आला तो 7 वाजता. तर याला खेळायला कोण नसतं. मग दिवसभर टाईमपास करायला मी असते. मग माझ्या अंगाचे पूर्ण हाल करायचे. म्हणजे ऐका ना, दुपारी काय म्हटला, हां ना फोन टी व्ही. दुपारी काय म्हटला, मी कपडे वॉश करायला गेले, दादांचे कपडे होते, बालाजीचे जे व्हाईट कपडे होते ते धुवायला म्हणजे भिजत घातलेले आलेत. मी म्हटलं लाईट गेली आहे, मी जरा कपडे वॉश करते. मी येऊ का मम्मा तुझ्यासोबत कपडे धुवायला. म्हणले का, मम्मा लोकांना मदत करायची असते. बघा 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 बघा. पण माझ्याकडे कॅमेरा नसतो अशा वेळेस. त्याचं बोलणं असं असतं ना, मम्मा लोकांना बॉईजनी मदत करायची असते ना मम्मा. कसं बोललं तू एकदा सांग. तर म्हटलं हो का, मम्मा लोकांना मदत. मग मम्मा लोक जेव्हा सांगतात, जेव्हा इमर्जन्सी काम ना, ऐक ना, ते पण करायचं असतं बॉईजने. हो की नाही पिल्लांना, तुम्ही सांगा तुमच्या मम्मांना तुम्ही मदत करता का. माझं पिल्लू करतं, पण ज्यावेळेस मला गरज नसते ना तेव्हाच करतात. ज्यावेळेस गरज असते ना तेव्हा म्हणतो मी का करू, दादाला सांग. मग आमच्यात भांडणं चालू होतात आणि मग ह्याला सांग त्याला सांग असं चालू होतं. आत्तापासून इतके वाद निर्माण होतात. चला बोलूयात आपण परत. हा काय मला बोलून देणार नाही. आणि हा इतका वेळ माझ्या शेजारी बसला तर हे फोडून देण्यासाठी मला हे फोडून दे म्हणतोय. तोंड बघा चिमणीसारखं केलंय कसं. आणि हे खाऊन झाल्यावर पहिलं क लिहायला घ्यायचं आहे. काय काय लिहायला घ्यायचं आहे. कसे काय येतं, कोमला तू कसे काय येतं, कसे काय येतं अजून कोमला तूच येतं. चालेल. माझा पालखीचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल मागचा, बरोबर. आता इथं मी दुसऱ्यांचे ब्लॉग बघते वारीचे, आणि ते लोक असे नाचतात तिथं, तर आम्ही पण एन्जॉय करतोय, नाचतोय त्यांच्यासोबत. वारीतली धमाल मी इथे घेते, तर तुम्ही बघा थोडीफार कशी मज्जा करतोय आम्ही. अरे नाच की का नाच नाही लागत खूप बी. अहंकाराची दांडी बसवली टिपणी कारण रामराज्याची दांडी काम करून. करू का म्हणणं. बाबाला मला घ्या. सवयीला ताळा टाकला. तर मंडळी, वारीवरून आल्यापासून मला असे वेध लागलेले आहेत की वारीमध्येच जावं. खूप इच्छा अशी निर्माण होते लोकांना बघून. आणि मग मी टी व्हीवरतीच एन्जॉय करते हा कार्यक्रम, आणि इतके छान एन्जॉय करतात ते लोक वारीचे की काय बघायलाच नको. पण खूप इच्छा होती की खरंच यांच्यामध्ये जावं आणि सामील व्हावं, पण नाही शक्य मला छोट्या मुलांमुळे माझ्या. पण नक्कीच असे माझे दिवस येतील की मी जाऊन हा वारीचा सोहळा मी नक्कीच करत जाईल. तर खूप 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 मला आवडते, त्यामुळे मी घरीच हा प्रकार म्हणजे त्यांच्यासोबतचं ते बोलणं बघते, त्यांच्या गप्पा बघते, सगळंच बघत असते. आणि बाबांचा डान्स खूपच आवडला आहे मला, त्यामुळे मी कंटिन्यूअस बघत बसली. आणि ते जसे छान गाणं म्हणतात ना, त्या तालावर नाचायला पण इतकी मज्जा येते ना, तुम्ही बघा पुढे. मस्त. लावून भाकरी करी, वांगे भाजून भरीत करी, त्यावर कांद्याची कोथिंबीर ग मला योगा, घराकडे चाल ग मला योगा.
माझ्या गावाची पोळी राती माझा पुराण करू दे मोठी नाही आईत गुला साठी ग मला जेवढा घराकडे चाल गे मला जेवढा हा सोहळा बघता बघता घरातली सगळी कामे करून घेतली, जेवण भांडी वगैरे सगळं. आणि आता ही काल भिजवलेली मटकीला आलेले मोड बघितले, कारण दुसऱ्या दिवशीची मला सकाळची भाजी करायची होती. बघू शकता, बाप रे काय छान मोड आलेले आहेत भाजी मटकीला. आणि गावरान मटकी आहे, मला खूप दिवसापासून मी घेतली होती, पण इतके छान मोड येतात ना ह्याच्यात. तीन ते भाज्या नक्कीच मी करू शकते आराम केसात, पण मोड येऊन बघितलेली भाजी बघू शकता. चला इथेच ब्लॉग एंड करते. कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा कमेंटमध्ये. चला बाय बाय, भेटत उद्या.